श्री स्वामी समर्थ. मकर राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळणार का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? ग्रहांची साथ या आठवड्यात तुमच्या बाजूने किती असेल? चला जाणून घेऊया मकर राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मेहनत, शिस्त आणि नियोजनाच्या बळावर यश मिळवून देणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या संयमी स्वभावाचा आणि कामातील सातत्याचा लाभ या आठवड्यात अनेक ठिकाणी दिसून येईल. वरिष्ठ, कुटुंबीय आणि मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देतील. आर्थिक बाबतीतही सुधारणा दिसून येईल. या आठवड्यात प्रत्येक काम शांतपणे आणि विचारपूर्वक केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळतील. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरू शकतो. कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रामाणिकपणावर समाधानी राहतील. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल आणि ती तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. अनेक दिवसांपासून रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील. पदोन्नती, वेतनवाढ किंवा इच्छित विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. सहकाऱ्यांशी समन्वय चांगला ठेवल्यास मोठी कामेही सहज पूर्ण होतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायक ठरेल. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर आणि नवीन व्यावसायिक संपर्क मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा आणि प्रत्येक व्यवहार लेखी स्वरूपात करा. ऑनलाईन व्यवसाय, बांधकाम, उत्पादन किंवा सेवा क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होऊ शकतो. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य राहील. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा करार पूर्ण होऊन आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि काही अतिरिक्त कमाईची संधीही मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन अधिक मजबूत होईल. घरातील आवश्यक कामांसाठी काही खर्च करावा लागला तरी तो योग्य कारणासाठी असेल. गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा. आठवड्याच्या शेवटी बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करताना संयम आणि सावधगिरी बाळगल्यास दीर्घकालीन फायदा मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा विश्वास आणि स्थिरता वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. नात्यातील गोडवा वाढेल आणि भविष्यासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आणि ती पुढे चांगल्या नात्यात रूपांतरित होऊ शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. कुटुंबासोबत एखादा छोटा प्रवास किंवा आनंदाचा कार्यक्रम ठरू शकतो. राग आणि हट्टीपणा टाळून प्रेमाने संवाद साधल्यास प्रत्येक समस्या सहज सुटेल. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्याने नाते अधिक दृढ होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. घरात एखादा शुभ प्रसंग किंवा धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. पालकांचे आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर सहकार्य वाढेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल. समाजात तुमच्या कामाचे आणि स्वभावाचे कौतुक होईल. नवीन ओळखी भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. मात्र कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका आणि अनावश्यक वादांपासून दूर राहा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. नवीन कौशल्य, तांत्रिक शिक्षण किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हा योग्य काळ आहे. नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. अभ्यासासोबत व्यक्तिमत्व विकासावर भर दिल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सर्वसाधारणपणे चांगला राहील. मात्र कामाचा ताण आणि सततची धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या.
सांधेदुखी, पाठदुखी किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे जास्त श्रम करणे टाळा. सकाळी चालणे, योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहील. भरपूर पाणी प्या आणि बाहेरील तेलकट पदार्थ कमी खा. मनावर ताण न घेता प्रत्येक गोष्ट सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे प्रवासाचा योग आहे. हा प्रवास लाभदायक ठरेल आणि नवीन अनुभव देईल. प्रवासादरम्यान काही महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होऊ शकते, ज्याचा भविष्यात फायदा होईल. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. शनिदेवाची उपासना, भगवान शिवांचे दर्शन आणि जपध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. गरजू व्यक्तींना मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. वडीलधाऱ्यांचे आणि गुरुजनांचे आशीर्वाद घेतल्याने प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. उपाय. शनिवारी शनिदेवाला तिळाच्या तेलाचा दिवा लावा. ओम श्री शनैश्चराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करा. भगवान शिवांचे दर्शन घ्या. राग, हट्टीपणा आणि नकारात्मक विचार टाळा. दररोज 10 मिनिटे ध्यान करा. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. हा आठवडा मकर राशीसाठी मेहनतीचे फळ देणारा, प्रगतीचा आणि आर्थिकदृष्ट्या समाधानकारक ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, व्यवसायात चांगला लाभ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घेत संयमाने निर्णय घेतल्यास हा आठवडा अनेक बाबतीत यश आणि समाधान देणारा ठरेल. धन्यवाद.